गीतों के नाम कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। अजून लोक येत आहेतच, पण आई पप्पा तुम्ही बघताय का आपल्या श्रीनिवासचा परिवार केवढा मोठा झाला आहे आणि अजूनही येतातच आहेत। 858 कन्फर्म्ड पासेस आहेत। काय ना, पैसा, संपत्ती किंवा अवॉर्ड्स, रेकग्निशन हे सगळे एकीकडे, आणि ही खरी श्रीमंती आहे, ही खरी आमची ओळख आहे। आपण सगळे वेळेवर आलात त्याबद्दल प्रथम धन्यवाद। मागे 2021मध्ये आम्ही असाच गाणी मनातली नावाचा कार्यक्रम केला होता। तेव्हा कोविड रिस्ट्रिक्शन्समुळे 200च लोक अलाउड होती। एक जागा सोडून एक असे आम्ही सगळेजण बसलेलो होतो। तेव्हाही 250 लोक आली होती आणि आजचा आकडा 860च्या वर जाईल असं वाटतंय। सो आता ठरल्याप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात। मी चैतन्य आणि टीमला विनंती करते की त्यांनी पुढील सूत्रे हाती घ्यावीत। थँक्यू। तून मराठी, हिंदी अशी सगळीच गाणी तुम्हाला ऐकवणार आहोत। त्यात जुन्या गाण्यांचाही समावेश असणार, नवीन गाणीसुद्धा असणार। तर आता या गाण्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एका अशा गाण्याकडे घेऊन जाणार आहोत की जो चित्रपट मास्टरपीस म्हणून ओळखला जातो हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये। प्रसिद्ध इंग्रजी लेखक R.K. नारायण यांच्या उपन्यासावर आधारित चित्रपट बनला गेला, तो म्हणजे गाईड। या गाईड चित्रपटातली गाणी म्हणजे कुठलं गाणं आपल्याला आवडतं हे आपल्यापैकी कोणीच सांगू शकत नाही, इतकी सगळीच्या सगळी गाणी आपल्याला आवडत असतात। ज्या वेळेला ठरलं की गाईड हा चित्रपट बनणार आहे त्याच वेळेला असं झालं की अगदीच SD साहेबांना एक छोटासा हृदयविकाराचा झटका आला। मग आता काय करायचं? देवानंदजींचा तर हट्ट होता की काही झालं तरी बर्मनदांनीच संगीत करायचं, कारण की त्यांचं नेहमीचं ठरलेलं असायचं, एक विश्वासाची गोष्ट असते। तर ते म्हणाले ठीक आहे, आपण वाट पाहूयात। त्यावेळेस बर्मनदा म्हणाले की तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन काम सुरू करा। देवानंद साहेबांनी सांगितलं की पिक्चर झाला नाही तरी चालेल, पण तुम्ही बरं झाल्याशिवाय हे काम होणार नाही। आणि 1 नाही 2 नाही 6 महिन्यांची मोठी प्रतीक्षा झाली आणि त्यानंतर बर्मनदा बरे झाले। मग ह्याचं संगीत केलं गेलं, पण ते संगीत असं केलं गेलं की ती प्रतीक्षा म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है, तशी छान गोड गाणी जी आजही आपल्या लक्षात आहेत अशी गाणी गाईडमध्ये बनली आणि ती आपण अगदी मनापासून ऐकतो। फक्त ऐकत नाही तर गुणगुणतो सुद्धा, अगदी पहिल्यापासून शेवटापर्यंत त्यातले मधले म्युझिक पीसेस असतात ते सुद्धा आपण म्हणतो। अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगायची झाली याच चित्रपटातल्या एका गाण्याबद्दल। पंडित शिवकुमार शर्मा हे उत्तम तबलावादक सुद्धा होते। त्यांनी कधीही इतर कोणाकडेही तबला वाजवला नाही, पण फक्त SD बर्मन यांच्या आग्रहाखातर मोसे छल किए जाए या गाण्यामध्ये त्यांनी तबला वाजवलेला आहे। आणि ही फार मोठी गोष्ट आहे की आपलं एक वाद्य सोडून फक्त कोणाच्या तरी आग्रहाखातर त्याच्यासाठी असं काहीतरी करणं। त्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींनी भरून उरलेला मास्टरपीस असा ठरलेला हा चित्रपट। त्यातलंच एक गाणं आता आपल्यासमोर सादर करायला येते। सुप्रसिद्ध गायिका अभिलाषा चेल्लम, जिला आपण मराठी, हिंदी सारेगमपमध्ये ऐकलेलं आहे, जी फर्स्ट रनरअप आहे। संगीतकार साजिद वाजिद यांच्याकडे तिने गाणं गायलेलं आहे। त्याचबरोबर अगदी प्रसिद्ध असे म्युझिक डायरेक्टर AR रहमान यांच्याबरोबर तिने कोक स्टुडिओमध्ये देखील काम केलेलं आहे। अनेक दिग्गज कलावंतांना आपल्या गाण्याची साथ करत असते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात गायिका अभिलाषा चेल्लम। हीच गाणी आहेत ज्याचा वन्स मोर आम्हाला टाळता येणं शक्य नाही होणार, त्यामुळे आत्ता पुढे जाऊयात थोडंसं। आणि आता आमच्या तर सगळ्या गायक आणि दोन्ही गायिका तुमच्यासमोर आलेलेच आहेत, पण आपण म्हणतो ना की सुप्त कलागुण असतात काही लोकांमध्ये, म्हणजे बँकेत किंवा बँकेशी रिलेटेड डॉक्टर किंवा असे हे आर्थिक गुंतवणूक करणारे वगैरे लोक जरा अरसिक असतात की काय असं अगदी प्रथमदर्शनी आपल्याला वाटतं, पण एव्हरीथिंग हॅज एक्सेप्शन। त्यामुळे असे अनेक एक्सेप्शनल लोक आपल्या अवतीभोवती असतात की जे जरी अशा कुठल्या तरी थोड्याशा रुक्ष वाटणाऱ्या क्षेत्रात काम करणारे असले तरीसुद्धा मनाने मात्र रसिक असतात। आणि तसंच एक अतिशय रसिक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे, जे आता आपल्यासमोर अभिलाषासोबत गाणं सादर करायला येणार आहेत। नाव ऐकल्यानंतर माझ्या मते सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतीलच आणि आता काय ऐकणार आहोत याची अपेक्षासुद्धा वाढेल। त्यामुळे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आमच्या कार्यक्रमातला एक भाग असणारे, पण तुमच्या आयुष्यातला अविभाज्य भाग असणारे श्रीनिवास होल्डिंगचे सर्वेसर्वा ओमकार पटवर्धन यांचं अभिलाषा चेल्लम यांच्या सोबत।
आणि आत्ताच आपण जस्ट रेहमान यांचा उल्लेख केला आहे, AR रेहमान यांचा. 90sचा काळ जर कोणी गाजवला असेल तर तो त्यांनी गाजवला, की त्यावेळेला आपल्याला एक काहीतरी आउट ऑफ द बॉक्स ऐकायचं आहे ही सवय आपल्या कानांना ज्यांनी लावली असेल ते नाव म्हणजे AR रेहमान. त्या काळामध्ये अशा काहीतरी संगीताचा विचार करणारं जे नाव असेल ते म्हणजे AR रेहमान. त्यामुळे वेगळा एक प्रेक्षक वर्ग 90sच्या सगळ्या गाण्याचा निर्माण झाला होता. त्याच 90sच्या एका अतिशय सुंदर गाण्याकडे तुम्हाला घेऊन जाणार आहोत. मुद्दाम गाणं सांगत नाही आहे, चित्रपटही सांगत नाही आहे, कारण की आता गायक रिव्हील झालेले आहेत, त्यामुळे आपण ऐकूयात हे छान गाणं. चैतन्य, तुझ्या आईबाबांना माहिती होतं का रे की तू इतका मस्तीखोर असणार आहेस मोठेपणी? आधीच चैतन्य नाव बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं. आणि स्टेजवरती दंगा मस्ती, खरंच हे जे चैतन्य येतं ते त्याच्या अर्थात आवाजामुळे, गाण्यांमुळे आणि आमच्या सगळ्या वादक कलाकार मित्रांमुळे. त्यामुळे आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची ओळख आपल्याला करून देते. सगळे पुण्यातले प्रथितयश वादक कलाकार आहेत, अनेक दिग्गजांना साथ करणारे असे कलाकार आहेत, गेली अनेक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. आणि किती कौतुक करावं तितकं थोडं आहे. असं म्हणतात की प्रत्येक कार्यक्रम आम्हाला नवीन काहीतरी शिकवून जात असतो, तसं प्रत्येक कार्यक्रमातून प्रत्येक वादकामधला एक नवीन गुण किंवा एक काहीतरी वेगळीच त्याची झलक आम्हाला सुद्धा सगळ्यांना दिसत असते आणि एकमेकांचं कौतुक आम्ही त्यावेळेला करत असतो. असे सगळेजणं फक्त वादक कलाकार किंवा मित्र नसून कुटुंबातलाच एक भाग असणारे असे हे सगळे वादक कलाकार. सिंथेसायझरची साथ करते अमृता ठाकूर देसाई. आपण अनेक ठिकाणी अमृताचं नाव वाचलं असेल, ऐकलं असेल, तिचं वादन तर आपण ऐकतोच आहोत, पण त्या सगळ्याच्या पलीकडे खूप सिन्सिअर वादक कलाकार असं मी म्हणेन. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जायचं आहे, नवीन गाणी आहेत आणि आता नोटेशन्स काढायच्या आहेत, तर अनेक वेळेला कुठेतरी रिक्षात बसून, कुठेतरी एअरपोर्टवरती बसून सुद्धा नोटेशन्स काढायचं काम अमृता नेहमी करत असते. तर अतिशय सिन्सिअर आणि तेवढीच दंगा मस्ती करणारी अशी आमची अमृता ठाकूर देसाई. सिंथेसायझरची साथ करतायत निनाद सोलापूरकर. वादन आपण सगळेजण ऐकतोय. पुण्यातलं एक नामांकित आणि अग्रगण्य नाव म्हणजे प्रभात बँड. त्यांचं जर फ्युचर कोणी असेल तर ते म्हणजे निनाद सोलापूरकर. प्रत्येक मिरवणुकीमध्ये आपल्याला अगदी नेहमी दिसतात असे. त्याचप्रमाणे पुण्यात आजकाल जे काव्यवाचन, कवितांचे कार्यक्रम होतात त्या सगळ्यामध्ये साथीदार, त्याचप्रमाणे गायनाची साथ करणारं पण नाव म्हणजे निनाद सोलापूरकर. तो म्हणजे मोठ्या मोठ्या कलावंतांचा, मोठ्या मोठ्या कलाकारांचा, आणि तो आशीर्वाद मिळणं फार गरजेचं असतं. जसं मी बोलताना वाचून बोलणं आणि कोणीतरी कोणाकडनं तरी त्याच व्यक्तीकडनं ऐकून बोलणं ह्यामध्ये जो फरक असतो तो नेहमी जाणवून येतो. तसाच तर आज आपल्यामध्ये एक असे कलाकार आहेत ज्याच्यावरती मंगेशकर कुटुंबियांचा आशीर्वाद आहे. असे आपले आजचे तबलावादक, ढोलकीवादक विशाल गंडरतवार. अनेक कार्यक्रमांमधनं मंगेशकर कुटुंबियांना ते साथ करत असतात आणि पुन्हा एकदा कुठून तरी बाहेरून येऊन पुण्यामध्ये आपलं स्वतःचं स्थान कमवणं ही फार मोठी गोष्ट असते. त्यामध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहून आज स्वतःची एक वेगळी ओळख विशालने निर्माण केलेली आहे. विशाल एक हरहुन्नमध्ये आज आहे की ह्याच्याकडे बघून ह्याचं वय कोणीच ओळखून सांगू शकत नाही की हा किती वर्षांचा असेल म्हणून. असं 60 म्हणतोय आता हा पण त्याची मुलगी 12वीमध्ये आहे, त्यामुळे आता तुम्ही अंदाज लावू शकता. असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व. ऑक्टोपॅड आणि रिदम मशीन ही 2 वेगवेगळी वाद्य आहेत. ती फक्त आपल्याला दिसत जरी एक असली तरी ती वाजवण्यासाठी खूप कोऑर्डिनेशन आणि खूप चांगला रिदम सेन्स हवा असतो. बऱ्याच जणांना बऱ्याचदा असं वाटून जातं की ह्याच्यावरती फक्त पॅटर्न्स असतात जे बनवले की झालं, पण ह्या दोन्हीला कोऑर्डिनेट करून वाजवणं हे फार अवघड गोष्ट आहे आणि ती खूप लीलया जो पेलतो असा आमचा मित्र अभिजित भदे गेली अनेक वर्ष साथ करतो आहे पुण्यामध्ये दिग्गज कलावंतांना. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे असे हे सगळे कलाकार. आणि अर्थात बऱ्याचदा आम्ही सगळे स्टेजवर असतो, स्टेजच्या मागे सुद्धा बरेच हात असतात. त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे उत्तम ध्वनी संयोजन असलं पाहिजे, तरच कार्यक्रम तुमच्यापर्यंत छान पोहोचतो. असं उत्तम ध्वनी व्यवस्था सांभाळणारे आमचे सुनील पानसरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत.
असे हे सगळेजण सोबत असतात म्हणून कार्यक्रम छान होतो. आणि आता जे डान्स करून दमले असतील त्यांचा दम गेला असेल असं मी समजते. आणि पुढच्या गाण्यासाठी आपल्या दोनही गायकांना पुन्हा एकदा स्टेजवरती बोलवते, ज्यांना मगाशी आपण म्हणलो होतो की वन मोर गाण्यासाठी बोलवूयात. ते आता चैतन्यासोबत डुएट गायला येत आहेत. पुन्हा एकदा ओमकार पटवर्धन आणि चैतन्य. आज की ये एक शाम गीतों के नाम मैं नीता और ये मुकेश सॉरी गेले 15 दिवस अंबानी परिवाराच्या लग्नाचे प्री वेडिंगचे इतके रील्स बघितलेत ना की मी स्वतःला नीता आणि याला मुकेश समजायला लागली आहे. एवढा तो त्यांचा तामझाम बघून ना उगाच गरीब असल्यासारखं वाटायला लागलं. मग शेवटी ते रील्स बघणं बंद केलं मी. सो आपण सर्वजण गाण्यांचा मनमुराद आनंद घेत आहोतच. थोडासा वेळ आपण कंपनीसाठी देऊया. गणबोटे सर आणि मॅडमनी चालू केलेल्या या कंपनीचा आजवरचा प्रवास आपण थोडक्यात बघूया. ती सध्या काय करते. झाला उत्कर्ष इन्व्हेस्टमेंट नावाने. आत्ताच आनंद सर म्हणत होते की उत्कर्ष इन्व्हेस्टमेंट श्रीनिवास होल्डिंग सेमच आहे ना. सेमच आहे. ठीक आहे. तर 1988 सुरू झाला. गणबोटे मॅडम तेव्हा पूर्ण बघायचं, म्हणजे फिजिकल शेअर्सचं काम व्हायचं, एफडीचं काम व्हायचं. अच्छा पोडियमचे आहेत. ओके. त्यानंतर 2001 साली जेव्हा गणबोटे सरांनी VRS घेतली तेव्हा आपण श्रीनिवास होल्डिंग नावाने हा बिझनेस सुरू केला आणि आपण पुणे स्टॉक एक्सचेंजचे डायरेक्ट मेंबर झालो. सो तो पहिल्यांदा ऑनलाईनमधला प्रेझेन्स होता. याच्या आधी आपण सगळं फिजिकलचं काम करायचो. 2008मध्ये रिजनल स्टॉक एक्सचेंज सगळे बंद झाले आणि आपला बिझनेस मर्ज झाला पुणे स्टॉक ब्रोकिंगमध्ये. सो आम्ही आता पुणे स्टॉक ब्रोकिंगवर काम चालू केलं. आणि 2018मध्ये जेव्हा मी साऊथ आफ्रिकेतनं परत आलो तेव्हा आम्ही डिसाईड केलं की आता आपल्याला एका मोठ्या ब्रँडची गरज आहे, आपल्याला एका मोठ्या गाड्यांची जरूरत आहे आणि आपल्या क्लायंट्सना टेक्नॉलॉजी आणि रिसर्चची खूप जरूरत आहे. तर तेव्हा मी एक मोठा डिसिजन घेतला आणि 2018मध्ये आम्ही बिझनेस सुरू केला मोतीलाल ओसवाल या अग्रगण्य ब्रोकिंग फर्मबरोबर. थिंक इन्व्हेस्टमेंट सगळ्यांना माहिती आहे. वी डोंट नीड टू डिस्कस अबाउट मोतीलाल ॲज अ ब्रँड. तर आम्ही हे 2018मध्ये चालू केलं आणि आता कुठलीही मनीषा नाही आहे दुसरीकडे जायची. ठीक आहे. ह्याच्यापुढे जो आमचा बिझनेस असेल तो मोतीलाल बरोबरच असेल. त्याचबरोबर आम्ही म्युच्युअल फंड ही रेग्युलर करत होतो. गेले 3-4 वर्षापासून जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग हा प्रकार जेव्हा स्नेहलनी चालू केला तेव्हा आम्ही आता एक ॲज अ सर्व्हिस म्हणून द्यायला लागलो. तर आपण आत्ता आहे कुठे बघूया. साधारणपणे 700+ फॅमिली आहेत. मला सांगायची गरज नाही, हे बघूनच मी सांगू शकतो. ॲक्च्युली खरं सांगायचं तर कित्येक लोकांना ना आम्हाला बाल्कनीत बसवायची गरज पडली असती, पण काही लोक आले नाहीत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खालती जागा मिळाली. पण अदरवाईज बाल्कनी ओपन करावे लागणार होते आम्हाला. तर 700+ फॅमिलीज आहेत आपल्याकडं. आपला जर DP प्लस म्युच्युअल फंडचं जर आपण टोटल पसारा बघितलं तर 140 कोटीच्या आसपास आहे आणि सिप बुक साधारण 60 लाख महिन्याला आहे, जे आम्हाला लवकर 1 कोटी करायचं आहे, कारण की जेणेकरून तुमची वेल क्रिएट होईल. त्याचबरोबर इन्शुरन्स क्षेत्रात पण आम्ही भरपूर काम करतो आहे. 3 वेळा MDRT झालो आहे. तर MDRT एक स्टेटस असतं इन्शुरन्समध्ये, 3 वेळा झाली आहे स्नेहल. तर आता आपण आपल्या सर्व्हिसेसबद्दल बोलूया. सगळ्यांना ब्रोकिंग ही सर्व्हिस सगळ्यांना माहिती आहे, सो आय डोंट नीड टू डिस्कस. पण गणबोटे सरांचा एक छंद नवीन म्हणा, एक काय म्हणतात रिटायरमेंटमध्ये एक नवीन एक काम म्हणा, तर त्यांनी फिजिकल शेअर्सचं काम चालू केलं 1.5 वर्षापूर्वी. तर आता IEPF नावाचे एक क्लिष्ट प्रकार असतो, जेव्हा ज्यांचे फिजिकल शेअर्स गव्हर्नमेंटने गेलेले असतात ते कसे परत मिळवायचे, तर त्यामध्येच गणबोटे सर काम करतात. फिजिकल लॉस ऑफ शेअर आवड म्हणून. ठीक आहे. तर हा एक चालू केलं. प्लस स्टॉक ब्रोकिंग तर आहेच. म्युच्युअल फंड हे आपण आता ॲग्रेसिव्हली करतो आहे. इथं आपले सगळे पार्टनर्स ऑलरेडी आहेत, थँक्स टू यू. आपण म्युच्युअल फंड करतो आहे, इन्शुरन्स पण करतो आहे, आपले इन्शुरन्सचे पार्टनर्स पण इथं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. आता या गोष्टीवर मला थोडंसं बोलायचं आहे, जास्त वेळ घेणार नाही. पण फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल भारतामध्ये म्हणावं तसा अवेअरनेस नाही आहे. म्हणजे आज जर विचार केला तर रिटायरमेंट इज अ टिकिंग बॉक्स टू बी ऑनेस्ट. 6% लोकांना फक्त पेन्शन मिळणार आहे, जे लोक काम करतात ते. बाकी 94% लोकांना स्वतःची रिटायरमेंट स्वतःच बनवायची. ठीक आहे. लोक जेव्हा शॉर्ट टर्म आपले गोल अचीव करतात तेव्हा रिटायरमेंट ॲज अ लाँग टर्म गोल हे लोक विसरत चाललेत. ठीक आहे. आणि ते दिवस गेले की माझा मुलगा मला बघेल, माझं बघितलं तर चांगलंच आहे, पण त्यांच्यावर रिलाय राहणं आता शक्य नाही आहे. आणि मुलं बाहेरच्या देशात चालली आहेत. सो असं म्हणणं पण चुकीचं आहे की नाही तुम्ही बाहेर जाऊ नका, इथं या, माझ्यावर राहा, मला बघा. नाही, तर तुम्हाला तुमची रिटायरमेंटची गरज ही तुम्हालाच भागवायची आहे. आणि थँक्स टू मेडिकल वयोमान पण वाढलं आहे. म्हणजे आधी 70ला लोक म्हणायची आता इनफ इज इनफ, पण आता हे 80-85कडे लोक चालली आहेत. आणि त्यामुळं पोस्ट रिटायरमेंट म्हणजे 60 ते आपण 25 वर्षाचा हा रिटायरमेंटचा जो प्रवास आहे हा तुम्हाला तुमच्या पुंजीवर चालवायचा आहे. सो लोक सिरियस नाही आहेत आणि तेवढं म्हणावं तसं इन्व्हेस्ट करत नाही आहेत लिक्विड ऑफ ॲसेट्समध्ये. ओके. दुसरं म्हणजे एज्युकेशन.
एज्युकेशन म्हणजे आता मला माहिती आहे, मी एलप्रोची फीस भरतो आहे, दरवर्षी 10%च्या आसपास ती ग्रो होती आहे, ठीक आहे. आणि मेडिकल एक्सपेन्सेस डेटा म्हणतो की 12%च्या आसपास त्याचं इन्फ्लेशन महाग आहे. म्हणजे मला 2 मुलं आहेत, मी हे कायम सांगतो ढेकणे सर, आपले कामत हॉस्पिटल, सेम डॉक्टर, सेम नर्स, सेम रूम, आय थिंक तरी AC पण बदलला नसेल, फीज डबल झाली, ठीक आहे. ही रिॲलिटी आहे, ठीक आहे. पण त्याकडे लोकांचं म्हणावं तसा फोकस नाही आहे. इन्शुरन्स प्रचंड निग्लेक्ट करतात लोक. टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, सगळ्यात पहिला स्टॉक घ्यायला येतील 1 लाखाचा, पण टर्म म्हणलं की म्हणून आपण 1 महिन्यानं बघू, 2 महिन्यानं बघू, फोन घेणं बंद करतात, ठीक आहे. पण ह्या 2 गोष्टी, टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स आणि SIP, ह्या गोष्टी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आजच्या घडीला प्रत्येक माणसाची SIP आणि इन्शुरन्स हे पाहिजेच पाहिजे. नेक्स्ट स्लाईड करता का सर? हे एक छोटासा डेटा होता, थँक्स टू फ्रँकलिन आहेत का पार्टनर मला माहिती, तुमच्याकडनं मी डेटा घेतला आहे. मी हे म्हणत नाही की यातलं कुठलंही चुकीचं आहे, पण प्रत्येकाचं एक ॲलोकेशन हे प्रत्येक माणसाच्या रिस्क ॲपेटाईट, गोल आणि टाईमवर फार महत्त्वाचं असतं. प्रत्येक माणूस आज लहान मुलं, त्याचा मुलगा जॉबला लागतो ना, पहिला घर घ्यायला होतो त्याला, ठीक आहे. पण तो बिचारा म्हणजे जॉब लागतो आणि ते EMI भरत बसतो, तो लाईफ एन्जॉय करणं विसरून जातो. मी असं नाही म्हणत की घर इम्पॉर्टंट नाही, घर इम्पॉर्टंट आहे, सगळं इम्पॉर्टंट, गोल्ड सगळं इम्पॉर्टंट आहे, पण प्रत्येकाचं जे ॲलोकेशन आहे ते प्रत्येकाच्या रिस्क आणि प्रत्येकाच्या गोल आणि प्रत्येकाच्या कंडिशनवर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही सेम मापात सगळ्यांना बसवू शकत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही वरची टोटल केली तर साधारणपणे 84% आसपास हा ट्रॅडिशनलमध्ये इन्व्हेस्ट होतो आणि अनफॉर्च्युनेटली फक्त 4.7% म्हणजे रफली 5% लोक फक्त इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट करतात. जेव्हा म्युच्युअल फंड सही आहे, रोज आपण ॲड बघतो, ठीक आहे, रोज बघतो सेन्सेक्स, रोज बघतो निफ्टी, ठीक आहे, पण मार्केटमध्ये आहेत किती लोक हे फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. कॅश सोडून द्या. पण प्रत्येक वेळी लोकांना विचारलं ना, लोक म्हणतात माझ्या पैसा नाही इन्व्हेस्ट करायला. एक जनरिक क्वेश्चन विचारलं की सेम आन्सर. त्याचा काही डेटा मी काढला आहे, फार इंटरेस्टिंग डेटा आहे. नेक्स्ट, आपल्याकडे ड्रीम 11चे 20 कोटी युजर आहेत. नेक्स्ट डेटा, रमी सर्कल 5 कोटी युजर्स आहेत. क्रिप्टो करन्सी 12 कोटी युजर्स आहेत आणि म्युच्युअल फंड सही आहे फक्त 4 कोटी आहेत. सो असं म्हणणं की पैसा नाही आहे असं नाही आहे, फक्त पैसा लोकांना इन्व्हेस्ट करायचं नाही आहे. तर इन्व्हेस्टमेंट किंवा वेल्थ क्रिएशनचा काही जादूचं काही असं काही नाही आहे. प्रत्येकाला माहिती आहे काय करायला पाहिजे, पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वेल्थ क्रिएशन ही तुमची आणि आमची नीड व्हायला पाहिजे. आज लोकांची जशी अन्न, वस्त्र, निवारा, फूड, शेल्टर, क्लोथ हे जशी नीड आहे ना, जेव्हा लोक इन्व्हेस्ट करायला लागतील तेव्हा ॲटोमॅटिक त्यांची वेल्थ क्रिएट होईल. रॉबर्ट किओसॉकी काय म्हणतो की तुम्ही स्वतःला पहिला पे करा आणि नंतर बाकीच्यांना पे करा. आम्ही पहिला बँकेला EMI पे करतो, पहिला क्रेडिट कार्ड पेमेंट करतो, नंतर दागिने घेतो, उरले पैसे तर आपण SIP करतो. ही पद्धत चुकीची आहे. प्रत्येकाला पैसा असतो. आम्ही जेव्हा कॅश फ्लो मॅनेजमेंट करतो प्रत्येकाला म्हणतो पैसा ना नसतोच माझ्याकडं. मग आम्ही एका HDFCचं सेशन केलं होतं, त्यात एक कन्सेप्ट खूप सुंदर सांगितलं त्यांनी, गॉड ओनली नोज. म्हणजे प्रत्येकाला विचारलं ना की पैसा कुठं होतो, ते एकच प्रश्न आहे, अरे पैसा माहीत नाही, गॉड ओनली नोज. प्रत्येकाने अकाउंट ओपन केला असतो, ठीक आहे, आणि त्या गॉड ओनली नोजमध्ये अशक्य अमाऊंट आपण टाकलेली असते. महिन्या शेवटी माहीत नाही पैसा कुठं असतो. प्रत्येकाकडे पैसा येतो महिन्याच्या पहिल्या दिवशी, पण तो महिन्या शेवटी कुठं जातो कुणालाच माहीत नाही. तर जर आपण डिसिप्लिन वेने जर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा मी असं नाही म्हणत की आपण स्वतःचं लाईफ एन्जॉय नाही केलं पाहिजे. म्हणजे ते जुने दिवस गेले की आपण पुंजी साठवायची आणि मी फॉरेनला पण जायला पाहिजे, तुम्ही ॲश पण केली पाहिजे, पण सेव्हिंग पण केलं पाहिजे. मी फॉरेनला किती फिरतो बऱ्याच लोकांना माहिती आहे, स्टेटस बघत असतील, पण त्याचबरोबर मी इन्व्हेस्टमेंटला आम्ही कधी मागं पडत नाही. तर काय सिम्पल आजचा मंत्र काय आहे, जशी तुमची नीड आहे ना खायची जेवायची, ठीक आहे, तसं इन्व्हेस्टमेंटची नीड क्रिएट करा, बाकी वेल्थ ॲटोमॅटिक क्रिएट होईल. मी तर स्नेहाला देतो. खरं तर माणसाचं आयुष्य 2 रिस्कवर अवलंबून असतं, रादर त्या 2 रिस्कच्या भोवती फिरत असतं. एक रिस्क ऑफ लिव्हिंग टू शॉर्ट आणि रिस्क ऑफ लिव्हिंग टू लाँग. या दोन्ही रिस्कला कवर करणारं एकच सोल्युशन आहे, फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. इथे मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं, आमचे एक संजय जाधव म्हणून क्लायंट आहेत, त्यांनी माझं आणि पप्पांचं एक आर्टिकल आलं होतं 2021-22मध्ये. ते आर्टिकल वाचून त्यांनी आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट चालू केली साधारण 2-2.5 वर्षापूर्वी. फक्त फोन आणि ईमेल कम्युनिकेशनवरनं त्यांची आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट चालू झाली. आज ते सर आपल्याकडे आलेत, पण 2.5 वर्षांनी आज आम्ही एकमेकांना बघितलं आहे. त्यांनी जो आमच्यावर ठेवलेला विश्वास आहे ना, ती खरी शक्ती आहे. असंच आज संदीपा मॅडम पण आल्यात. भूपेश पटेल सर आमचे बजाज ऑटोचे उच्चपदस्थ अधिकारी आहेत. जेव्हा ते
मी लोन घेऊ का इसॉप घेऊ किंवा कुठले इन्व्हेस्टमेंट्स कशा करू, कधी करू विचारण्यासाठी फोन करतात ना, तेव्हा आपोआपच माझी किंवा आमची जबाबदारी वाढते की आपण त्यांना योग्य तोच सल्ला दिला पाहिजे. आणि त्यांचा जो आमच्यावर विश्वास असतो तोच ड्राईव्ह करतो आम्हाला पुढे जायला. थोडक्यात काय तर समोरच्याने मागितलेला तो सल्ला आणि प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने आम्ही दिलेले त्याचे उत्तर, यातून जे साध्य होतं ते सुख आणि तेच समाधान असतं, जे आमची पूर्ण टीम नेहमी अनुभवते. सो याच धर्तीवर लोकांमध्ये बदलच्या काळात इन्व्हेस्टमेंटविषयी थोडक्यात माहिती देणाऱ्या एक लेखांची मालिका स्नेहलने लिहिली होती. तर ते आम्ही एक छोटंसं पुस्तक बनवलं आहे. आय थिंक प्रत्येकाला ते फोल्डर दिलं आहे. तर त्याचं छोटंसं आम्हाला उद्घाटनसारखं करायचं आहे. तर काही आम्ही निवडक आमच्या क्लायंट्सना बोलू इच्छितो. सर ढेकणे सर, डॉक्टर आनंद मुथा सर, डांगे काका आहेत का? डांगे काका, पी व्ही कुलकर्णी काका आणि मुकुंद निहारकर. की जर लेख असेल ना तर ते तुम्ही पहिला लेख आहे तीचे स्वातंत्र्य, तर जरूर वाचा. म्हणजे आजच्या घडीला म्हणजे बायका सगळीकडे अग्रेसर आहेत, पण फायनान्स म्हटलं की 4 स्टेप मागं जातात. हे चित्र बदलायला पाहिजे. तर त्याबद्दल खूप छान लेख लिहिला आहे, तुम्ही आवर्जून वाचा. पहिलाच लेख आहे तीचे स्वातंत्र्य. सर चैतन्य आहे का? चैतन्य ये ना. अरे जा ना. गो 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 गो. श्रीनिवास होल्डिंगचा आपल्या श्रीनिवास होल्डिंगच्या परिवाराचा कार्यक्रम आहे. कुटुंबाचा एक भाग म्हणून काही क्लायंट्सनी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा केली होती. आनंद सर थोडक्यात आपला मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. श्रीनिवास होल्डिंग आणि उत्कर्ष इन्व्हेस्टमेंट मी एकच समजतो, कारण की मी ज्या वेळेला जॉईन केलं त्यावेळेला उत्कर्ष इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात केली. सर्वप्रथम गणबोटे परिवार, ओमकार पटवर्धन फॅमिली या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मला इथे 2 शब्द माझं मत व्यक्त करण्याची हे दिली, तुम्ही परमिशन दिली त्याबद्दल धन्यवाद. उत्कर्ष इन्व्हेस्टमेंटबद्दल काय सांगायचं? बेस्ट पीपल, बेस्ट ॲडवाईस, बेस्ट सर्व्हिसेस, बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट बॅक ऑफिस सपोर्ट. अहो एवढं सगळं जर का बेस्ट असेल तर रिटर्न्सही बेस्टच मिळणार ना. परवा दिवशी ओमकारने मला सांगितलं तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत. म्हटलं आता कुठल्या विषयावरती बोलू? तर मग मी असा विचार केला की गुंतवणुकीचं एक सिक्रेट जे मला माझ्या मामांनी दिलं, 2 मिनटं आपण त्याच्यावरती बोलू. जे सिक्रेट अतिशय अनुभवातून मिळालेलं आहे, मी तुमच्याशी शेअर करतो. माझे मामा श्री अनिल गुगळे चिंचवड गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि ते एक साधारण 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळेला वर्मा ज्वेलर्स गांधीपेठेमध्ये एक दुकान होतं. तिथे संध्याकाळी हे लोक 4-5 मित्र गप्पा मारायला बसायचे. तिथे त्यांचं ऑब्झर्वेशन असायचं कस्टमरबद्दल. तिथे दर महिन्याच्या 5 तारखेला एक काम करणारी बाई, साधारण 45-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तिला जे काही पगार मिळायचा त्याच्यातून 40 ते 50 रुपयाचे 2 सोन्याचे मणी ती विकत घ्यायची. असा हा जो तिचा कार्यक्रम होता ना, हा जवळजवळ बरेच वर्ष चालला बरं का. साधारण एक 8-10 वर्ष ती दर महिन्याच्या 4-5 तारखेला नियमितपणे येऊन ती मणी विकत घ्यायची. एक दिवशी 10 वर्षानंतर साधारण असेल, मामा सांगतात की ती बाई एक डबा घेऊन आली. डब्यामध्ये जवळजवळ 400-500 सोन्याचे मणी होते आणि ती वर्मा ज्वेलर्सला त्यांच्या हातात दिलं आणि म्हणाली, काका या पुढच्या महिन्यात मुलीचं लग्न आहे,
मुलीसाठी एक मंगळसूत्र आणि एक सोन्याची माळ बनवा. मामा सांगतात की प्रत्येक वेळेला जीवनविषयक तत्त्वज्ञान शिकण्यासाठी MBA माणसाकडे जायची गरज नाही आहे किंवा MBA कॉलेजमध्ये पण जायची गरज नाही आहे. तर एका अशिक्षित बाईनी छोट्या गुंतवणुकीतून आपलं ध्येय आपण अचीव करू शकतो हे त्यांना शिकवलं होतं. मला वाटतं आजच्या काळाशी जर का ह्याला जर का कम्पेअर केलं तर आपण दर महिन्याला जी SIPच्या माध्यमातून जी सेविंग करतो ते छोटे 2 काळे मणी आहे, सोन्याचे मणी आहेत. आणि आपलं ध्येय आत्ता जसं ओंकारने सांगितलं की तुमच्या मुलाचं शिक्षण असू शकतं, मुलाचं लग्न असू शकतं, रिटायरमेंट प्लॅनिंग असू शकते, काही असू शकतं. तर आपलं ध्येय आपण निश्चित करा आणि त्याप्रमाणे दर महिन्याला हळू SIPमध्ये गुंतवणूक चालू करा. हा माझा सल्ला आहे. मलाही त्याचा खूप फायदा झालेला आहे. आणि सांगायचं झालं तर साधारण 15 ते 20% ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळतो आणि हे अतिशय उत्कृष्ट साधन आहे. सगळ्यांनी त्याचा जरूर हे करावा, जरूर उपयोग करावा. आत्ता निवेदिकेने मगाशी सांगितलं की साथ फार महत्त्वाची आहे. जसं गाणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच साथही महत्त्वाची आहे. तसंच आम्हाला सगळ्यांना म्हणजे रादर आपल्याला साथ देणारे हे उत्कर्ष फॅमिली किंवा श्रीनिवास होल्डिंग फॅमिली, एकदा जरा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. जाता जाता एकच सांगेल, उत्कर्षच्या संगतीत माझा जसा उत्कर्ष झाला तसाच तुमच्या प्रत्येकाचा उत्कर्ष हो, ही माझी सर्वांसाठी शुभेच्छा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला 2च गोष्टी सांगायच्या आहेत की मी अगदी फक्त 2 मिनटं बोलणार आहे. माझा आणि उत्कर्ष आणि श्रीनिवास होल्डिंगचा संबंध 1988पासून, कारण मी जेव्हा चिंचवडमध्ये 1984 साली आलो तेव्हा मी स्टेट बँक ऑफ इंडिया चिंचवड ब्रँचमध्ये माझी आणि गणबोटे साहेबांची ओळख झाली. तेव्हा माझ्याकडे ॲक्च्युली काहीच पैसे नव्हते आणि मी लोन घेण्यासाठी म्हणून स्टेट बँकेत गेलो होतो. म्हणजे मी तेव्हापासून ह्या संस्थेशी निगडीत आहे. आणि मला काय म्हणायचं की आपले जे सेविंग असतं ना किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग असतं ना, ती तेव्हापासून सुरू करायची जेव्हा पैसा नसतो तेव्हापासून. आणि मला असं वाटतं की तेव्हापासून मला काहीही जरी करायचं असेल तर मी गणबोटे साहेबांचा, स्नेहल आणि ओंकारांचा मी सल्ला घेतो. म्हणजे जसं आपल्याकडे एक फॅमिली डॉक्टर असतात किंवा आपण एक लॉयर्स असतात किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतात, तसं तुमच्याकडे एक फॅमिली प्लॅनिंग करायला एक अशी विश्वासू व्यक्ती किंवा संस्था पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये मी स्वतः उत्कर्ष इन्व्हेस्टमेंट आणि श्रीनिवास होल्डिंगमध्ये पहिल्यापासून आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की मी डोळे झाकून त्यांच्याशी बोलतो. मी फक्त स्नेहलला फोन करतो, स्नेहल मला असं करायचं आहे, हॉस्पिटल वाढवायची, असं व्हॉट डू वी डू. स्नेहल आता आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायचं असं सांगा. आणि ती मला आपणून म्हणते की तुम्ही आज सर इन्व्हेस्ट करा सर, असं तुमच्याकडे पैसे असतील यू डू इट. डोळे झाकून मी तिच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो. आणि तुम्हाला मी सांगतो ही फॅमिली आणि हे जे ऑर्गनायझेशन आहे ते इतकं प्रामाणिक आहे की ह्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये इतकी प्रामाणिक माणसं तुम्हाला अवघड आहे मिळणं. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही डोळे झाकून आणि पैसे नाहीत असं वाटून सुद्धा घेऊ नका. तुम्ही त्यांच्याशी मनमोकळेपणाने तुमचा जो काय फायनान्शियल स्टेटस असेल, तुमचं जो काय फॅमिली असेल, तुमच्या फॅमिलीचा पुढचा कसा रोडमॅप असेल तो जर डिस्कस केलात नाही तर तुम्हाला अतिशय उत्तम सांगतील. ओंकारचा जबरदस्त विश्वास आहे आणि ओंकारचा जबरदस्त अभ्यास. आणि हे पुस्तक आहे ना, हे लिहिणं अतिशय अवघड आहे. आणि इतक्या छोट्या ह्याच्यामध्ये स्नेहलने जे लिहिलेलं पुस्तक आहे हे तिच्या असलेल्या अभ्यासाचं आणि तिच्या असलेल्या प्रामाणिक अनन्य सल्ल्याचं हे प्रतीक आहे. तर मला वाटतं तुम्ही जरूर हे वाचा आणि ह्याचा उपयोग करून घ्या. आणि लक्षात घ्या, आपण हे आपल्यासाठी करणं अतिशय गरजेचं आहे. ओंकारने फार 2 शब्दात व्यवस्थित समजावून सांगितलं आहे. आणि ह्या संध्याकाळी आपल्याला त्यांनी दिलेलं ज्ञान हे आपण अंमलात आणून आपण तसं वागलं पाहिजे असं माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला आहे. हे 2 शब्द सांगून आणि मला इथे बोलवलं आणि मला तुमच्याशी बोलायला जरा वेळ मिळाला म्हणून मलाही जरा बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू. आणखी 2 बरंच काय बोलून गेलेले आहेत. मी एक वेगळा अनुभव सांगेल की एक मोठी ठेच आयुष्यात पडल्यावर माणूस कसा सुधारतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कोविड.
माझी खरी इन्व्हेस्टमेंट्स जे चालू झालं ते आफ्टर कोविड होतं, पोस्ट कोविड होतं. कारण कोविडमध्ये जे काय प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट्स होत्या किंवा जे काय इन्व्हेस्टमेंट होता त्यांनी सगळ्यांनी आपले ॲक्च्युली रंग दाखवले असं म्हणायला काय हरकत नाही. पण ज्या इन्व्हेस्टमेंट्स छोट्या प्रमाणात का होईना जे आम्ही म्युच्युअल फंडमध्ये म्हणा SIPsमध्ये वगैरे केलेले होते त्याचा ॲक्च्युअल फायदा आम्हाला कोविडनंतर सगळ्यांना जाणवलेला आहे. तर आय वूड रिक्वेस्ट यू ऑल की खरोखर प्रॉपर्टीज जर आपण घेतो, प्रॉपर्टीचे इन्फ्लेशन सगळ्यांना माहिती आहेत, प्लस मायनस दोन्ही गोष्टी होत असतात. पण जे लिक्विड फंड्स आहेत आपले ते आपल्याला कायमस्वरूपी कामाला येतात आणि कधीही मध्यरात्री आपल्याला लागले ते विदिन 24 hours आपण ते रिडीम करू शकतो. तो आय थिंक सो दिस इज द बेस्ट स्ट्रेंथ एव्हर. कारण तुमची प्रॉपर्टी एखादी लिक्विडेट करायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो हे तुमच्या हातात नसतं. त्यामुळे प्रॉपर्टीमध्ये तर ऑफकोर्स करा, पण तरी जे लिक्विड कॅश आहे तुमचे किंवा लिक्विड फंड्स आहेत ते कधीही रिडीम्ड होतील अशा हिशोबाने इन्व्हेस्टमेंट करायचे असतील तर SIP म्युच्युअल फंड्स आर द बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज. सेकंडली मला कायम मोठ्या दिग्गजांनी आपल्यापैकीच बऱ्याच मोठ्या दिग्गजांनी शिकवलेलं आहे की देर आर 2 types ऑफ अर्निंग मनी. फर्स्ट थिंग, अर्न मनी विथ युअर हार्डवर्क अँड युअर ब्रेन, अँड सेकंड इज अर्न मनी फ्रॉम युअर अर्न्ड मनी. अर्न मनीपासून कमवायचं म्हणजे एकतर आपण आपल्या मेहनती, आपल्या कुवती, आपल्या नॉलेजप्रमाणे आपण काम करून पैसे कमवायला पाहिजेत. आणि दुसरी जे आपण कमवलेले पैसे आहेत ते अशा ठिकाणी आपण स्वाधीन करू शकतो किंवा अशा व्यक्तीच्या सल्ल्याने आपण इन्व्हेस्ट करायचं किंवा त्या पैशातनं आपल्याला परत एक इन्कम सोर्स सेकंडली जनरेट होऊ शकतो. सो Ganbuti and Patwardhan family are the best people which we can rely on for the investments opportunities. आणि जिकडं श्रींचा निवास आहे, जिकडं सुहास्य आहे, सुहास गणबोटेंच्या रूपात, आणि जिकडं ओमकार रूपी स्नेह आहे तिकडं आपण या फॅमिलीशी आपण एकत्रित होऊनच आपण काम करायला काय हरकत नाही. थँक्यू. तर काही इच्छा नाही आहे, पण आता मनोगत बोलायचं आहे म्हणून मी आलो आहे. 5 मिनटं नाही 2 मिनटं. तर सगळ्यांनी बरोबर कव्हर केला आहे सगळा विषय. फक्त एक नवीन ट्रेंड चालला आहे जो आजकाल माझ्या एज ग्रुपमध्ये आहे, FIRE म्हणजे आग नाही, फायनान्शियली इंडिपेंडंट रिटायरमेंट अर्ली. जर हे करायचं असेल कोणाला तर त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे. तर जसं आत्ता ओंकारने दाखवलं होतं की 4 ते 7 गोष्टी करतात, पण 4 गोष्टी नॉर्मल आपल्यासाठी लागतात. म्युच्युअल फंड, नंतर इन्शुरन्स, नंतर इक्विटी आणि अजून एक कुठलं तरी होतं. तर त्या 4चा मी बेनिफिशियर आहे. पण ते 4 कशासाठी, तर मी SIP चालू केलं, मी इन्व्हेस्टमेंट तयार केली, ठीक आहे सगळं झालं. पण एखाद्या वेळेस माझ्याकडे जर मेडिकल इन्शुरन्स नसेल आणि घरचं कोणी ॲडमिट झालं त्यावेळेस तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट सगळी ड्रेन होईल. तर हा विचार करून तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही पैसा ज्या पद्धतीने साठवता त्याला कव्हर पण करावा लागतो, म्हणून तुम्हाला इन्शुरन्सही तेवढा इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यात 2 इन्शुरन्स आहेत, एक टर्म इन्शुरन्स आणि एक मेडिक्लेम. कारण मेडिकल ज्यावेळेस एखादा माणूस ॲडमिट होतात, मी जवळनं बघितलं आहे माझ्या आत्यासाठी, माझ्या काकांसाठी, तेच मला कळालं की आत्ता मेडिकलला किती पैसा लागतो. त्याच्यामुळे SIP पण करा आणि मेडिक्लेम इन्शुरन्स पण करा. ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, म्हणजे मी सजेस्ट करील आणि ज्या मी स्वतः बघतो आहे. आणि जसं आत्ता SIP विषयी सगळे बोलत आहेत, तर माझ्या आईचं नेहमी वाक्य आहे की थेंबे थेंबे तळे साचे. तर SIP हे 30 प्रकार आहे. थोडे थोडे गोळा करत गेले की तुमचे पैसे साठतात. आणि आज मला ओंकारनी पैसे देऊन इथं उभं केलं आहे. कारण मी त्याच्याकडे जो पैसा जमा केला होता आज तो एवढा वाढला आहे की खरंच मी म्हणू शकतो की ओंकारने मला पैसे देऊन इथं उभं केलं आहे. एवढं बोलून मी माझं थांबवतो. थँक्यू. टीमला बोला. तर मुथा सर, बुटाला सर, स्वप्नील, खूप खूप छान वाटलं. आत्तापर्यंत आपल्या कंपनीचा चढता आलेख आपण पाहिलात. या सगळ्या अचीवमेंट्स, अवॉर्ड्स, ग्रोथ ज्यांच्यामुळे शक्य होतं आहे ती आमची टीम SHPL, ज्यांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय आजचं श्रीनिवास होल्डिंग्स पूर्ण होत नाही. आमच्या सर्व ब्रॉडकास्ट मेसेजमध्ये पण तुम्ही खाली टीम SHPLचा उल्लेख कायम करत असाल, बघत असाल. आहेत ना सगळे टीम SHPL आपण? येस. मी एक नाव घेईन त्याप्रमाणे स्टेजवर या प्लीज. आपल्या कंपनीचे जुने टीम मेंबर, लीडर, सतत हसतमुख, कुठल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची त्याचा लेखाजोगा सकट माहिती पुरवणारे डीलिंग डिपार्टमेंटचे हेड आमचे निलेश जाधव.
वर्ष आमच्यासोबत असलेल्या, जिच्यावर संपूर्ण बॅक ऑफिसची जबाबदारी आहे, कुठलंच काम तिचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, द क्वीन ऑफ मल्टीटास्किंग सुजाता हिंगे, आणि आमचा उत्तम सर्व्हिस सपोर्ट असणाऱ्या आमच्या प्रियांका मेंद्रे. आधी तो फार शांत असायचा, आता जरा रुळलाय. ऑफिस अवर्स नंतर पण आमच्या घरी येऊन मॅडम ऑफिसची चावी देता का विचारून काम पूर्ण करणारा, नवीन कल्पना सुचवणारा आमचा निखिल बाबर. हिंदी भाषिक असूनही पटकन सगळ्यांमध्ये रुळलेली, जॉईन झाल्यापासून काही दिवसातच कामाची जबाबदारी उत्तम सांभाळणारी आणि जेवणानंतर न चुकता बाहेर फेऱ्या मारणारी आमची कायरा मगनानी. आता असं व्यक्तिमत्व जे इथल्या सर्वांनाच, अगदी घरातल्यांपासून सर्वांना माहिती आहे, ज्याच्या जीवावर आम्ही संपूर्ण घर टाकून जातो. कुठलंही काम असो हो करतो म्हणत चोख करणारा, आमच्यावर हक्कानी रुसणारा आमचा विश्वासू सुनील लोमटे. ऑफिस टापटीप असेल तर काम करण्याची इच्छा आणि उमेद आपोआपच वाढते. त्यात वेळोवेळी चहा, कधी उसाचा रस मिळाला की अजूनच छान. क्लायंट आल्यावर आवर्जून चहा पाणी देणार आणि ज्याच्या डोळ्यातच निरागस भाव आहेत असा आमचा सनी. हो नमस्कार. अतिशय शांत, तिचं बोलणं ऐकायचं असेल तर अगदी कान ताट ठेवून ऐकायला लागतं. कामात हुशार आणि तत्पर आमच्या लेडी स्टाफची केक गुरु नमिता घोटकुले. मला ना बरेच क्लायंट विचारत असतात की म्हणजे ज्यांना आमची फॅमिली माहिती आहे ते विचारत असतात, तुला एक लहान बहीण आहे ना गं? हो मला लहान बहीण आहे. कुठे असते ती, सध्या काय करते? तर आजच्या कार्यक्रमासाठी खास त्यांच्या डेट्स ॲडजस्ट करून ऑस्ट्रेलियावरून आलेले मधुरा रितेश, त्यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. आपल्या यशामध्ये घरचे नेहमी भागीदार असतात. मी माझ्या सासूबाई त्यांना स्टेजवर आमंत्रित करते. पटकन एक फोटो काढूयात आपण. आपल्या प्रवासामध्ये आपण नेहमी समाजाचे देणं लागतो. दानाची भावना आणि आपल्यातलं थोडं दान करणे आपल्याला परिपूर्ण करतं. एक सोशल कॉज म्हणून आम्ही लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयलला त्यांनी एक लवळे येथे दातांचा दवाखाना चालू केला आहे, जो गरीब लोकांना स्वस्त दरात दातांचे उपचार घेता यावेत, हा त्याच्यामागचा पर्पज आहे. अद्ययावत मशीन्स, चेअर्स तिकडे सर्व काही आहे. डॉक्टर सातव यांनी स्वतःची जागा वापरायला दिली आहे. आपल्या कंपनीतर्फे काही डोनेशन देतो आहे आपण. मी लायन्स क्लब ऑफ चिंचवड रॉयलच्या प्रेसिडेंट सौ मधुरा बुटाला यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. चला आता मी थांबते. अंडी टोमॅटो स्टेजवर याच्या आधी मला इथनं पळायला पाहिजे. जाता जाता पुन्हा संधी मिळणार नाही म्हणून आत्ताच सगळ्यांचे आभार मानते. शुक्रवार संध्याकाळ असून तुम्ही आवर्जून कार्यक्रमाला आलात, आम्हाला आनंद झाला. थँक्यू. क्लायंट्सला सर्व्हिस देताना आम्हाला ज्यांची मदत होते ते आमचे म्युच्युअल फंडचे सगळे पार्टनर्स, ICICI लोंबार्ड, भारती एक्सा, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स, मोतीलालचे पार्टनर्स, सगळ्यांचे मनापासून आभार. ज्याच्यावर गाण्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण सूत्रे, जबाबदारी बिनधास्तपणे आम्ही सोपवू शकतो आणि ज्याच्या जीवावर आम्ही असे कार्यक्रम नेहमी प्लॅन करू शकतो ते चैतन्य कुलकर्णी आणि त्यांचे सर्व प्रथितयश सहकारी, त्यांचे देखील आभार. नाट्यगृहाचे कर्मचारी, कॅन्टीन सेवा पुरवणारे, कळत नकळत ज्यांची मदत होते ते सर्व, थँक्यू सो मच. आमच्या टीमने गेले महिनाभर प्रचंड मेहनत घेतली आहे. म्हणजे आता झोपेतही त्यांना पासेस किंवा फूड कुपन्स वगैरेच दिसणार आहेत. सो आमच्या टीमची सुद्धा मी आभार मानते की खूपच छान काम केलं. इतकी सुंदर व्यवस्था, आपण पासची पण खूप सुंदर व्यवस्था त्यांनी पार पाडली.